तर मित्रांनो, गंगा नदीला पाहिल्यानंतर मनात जे स्पिरिच्युअल फिलिंग येत होती, मी तुम्हाला ती शब्दांमध्ये सांगूच नाही शकत. तर मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं, आपण दिल्लीवरून देहरादून एक्सप्रेसनी हरिद्वारला निघालो होतो आणि आपण ट्रेननं आपल्यावर भरपूर सारे स्कॅम केले. पहिला स्कॅम म्हणजे ट्रेन चालू होत होती, वापस दुसऱ्या ट्रेनला पुढे जाऊ देत होती. थोड्या वेळानं मग मला काका दिसले, काकापाशी होती रबडी. मी म्हटलं खाता लागतेच, घेतली, खाल्ली गिल्ली मस्तपैकी. थोड्या वेळानं झाली रात्र झालं, ट्रेन एवढी स्लो चालत जाय. मी म्हटलं उद्या पोहोचवते की काय हरिद्वारले. माझं डोकं एक तर एवढं दुखत जाय की तुम्हाला ते काय सांगा. तरी हसून राहिलो, मी व्हिडिओ चांगला दिसलो पाहिजे म्हणून. चांगलं दिसत नाही म्हणा, तरी हसून घ्या म्हटलं. थोड्या वेळानं पोहोचलो हरिद्वार स्टेशनला. ट्रेनमधून बॅगा काढल्या, ट्रेनमधून बॅगा डायरेक्ट खिडकीतून काढल्या. मी माझ्या आयडियानं सगळे लोक काढू राहिले. मग घेतली मी आपली एक बॅग आणि आलो स्टेशनच्या बाहेर. इथं आल्यानंतर मग आपला एक फोटो व्हिडिओ काढाच लागते आपल्याला स्टोरीसाठी. ते काढून घेतलं आपण. त्यानंतर सरळ गेलो आमच्या हॉटेलवर. हॉटेल सुविधा, मी म्हटलं सुविधा करा जराशी आमची, आता थकलो आम्ही लय. गेलो रूममध्ये गेल्यानंतर आरशावर थांबलो. त्यानंतर भूक लागली होती तर खाली गेल्यानंतर ताट वगैरे वाढून घेतलं मस्तपैकी आणि भिडलं ताकद जेवायला. पनीरची पीस काही दिसत नाही जातात भाजी. डबल गेलो आणि आणले बाबा पीस, जेवलो वगैरे. त्यानंतर थोड्या वेळ रिसेप्शनमध्ये बसलो तर खाली टाईम होता 3-4 घंटेचा. म्हटलं चला बाबा हरिद्वार एक्सप्लोर करून आपण जरासं. मग पोहोचलो आम्ही डायरेक्ट ॲटोत बसून हर की पौडी, म्हणजे हरिद्वारमधल्या मेन एरियात. इथं पोहोचल्यानंतर गंगानाथचे दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर पुढे काय झालं ते तुम्हाला सांगतो मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला भेटू उद्या. जय श्रीराम.